शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, होतकरू आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 1996ला 63 एकर विस्तीर्ण आणि प्रचंड पायाभूत सुविधायुक्त परिसरात 3 पदवी शाखेपासून सुरू करण्यात आली होती. सद्यस्थितीत या महाविद्यालयात एकूण 6 पदवी, 2 पदव्युत्तर आणि 2 आचार्य संशोधने केंद्रे कार्यरत आहे. तसंच राज्याचे विकास पुरुष माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमातून आणि दूरदृष्टिकोनातून 263 कोटी लागतीने देशातील एकमेव सर्वात मोठा स्टेट ऑफ आर्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा एकूण 9 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना टाटा टेक्नॉलॉजीज पुणे यांच्या नेतृत्वात उद्योग संघ आणि महाराष्ट्र शासन दरम्यान झालेल्या सामंजस्य करार अंतर्गत करण्यात आली आहे. सदर प्रकल्प हे टाटा टेक्नॉलॉजीज पुणे आणि माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अधिपत्याखाली खनिज कर्म प्रतिष्ठान यांच्या निधीतून उभारण्यात आले. सदर प्रकल्पाअंतर्गत गरीब, होतकरू आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचा विकास करून त्याची रोजगार क्षमता वाढवण्यात येत आहे. वंदे मातरम. CIIIT ज्या माध्यमातून भविष्याच्या टेक्नॉलॉजीचा वेध घेता येईल यासाठी रतन टाटांना जेव्हा मी 2016 मध्ये या चंद्रपूरच्या कार्यक्रमाला आणलं होतं तेव्हा मी त्यांना विनंती केली की शिक्षणामध्ये आपण मदत करावी आणि रतन टाटांनी 263 कोटीच्या प्रस्तावाला चंद्रपूर इंजिनिअरिंग कॉलेज व गोंडवाना विद्यापीठाला मान्यता दिली, ज्यामध्ये अतिशय उत्तम भविष्याचं वेध घेणारं तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. मी ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतो आहे. आमच्यामध्ये क्षमता कमी नाही, आमच्यामध्ये बुद्धिमत्ता कमी नाही, पण आम्हाला संधीचा अभाव आहे. मुंबईमध्ये असणाऱ्यांना जास्त संधी आहे, पण चंद्रपूर गडचिरोलीमध्ये असणाऱ्यांना संधी कमी आहे. मूळच्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता असू शकते, पण M फॉर मूळचा विद्यार्थी M फॉर मुंबईची बरोबरी करू शकत नाही. P फॉर पोंभुर्णेच्या या विद्यार्थ्यामध्ये बुद्धिमत्ता असू शकते, पण P फॉर पोंभुर्णेचा विद्यार्थी P फॉर पुणेशी हा निश्चितपणे स्पर्धा करू शकत नाही. आणि या दृष्टीने गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही रतन टाटांच्या माध्यमातून 263 कोटीच्या प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे, मन लावून अभ्यास करा. फक्त तुमच्यासाठी नव्हे, समाजासाठी, कुटुंबासाठी व देशासाठी. जेव्हा तुम्ही बुद्धिमान होता तेव्हा तुम्ही फक्त एकटेच बुद्धिमान होत नाही, एकटा सूर्य प्रकाशित होत नाही. जेव्हा सूर्य प्रकाशित होतो तेव्हा सारा आसमंत, या आसमंताचा अंधार दूर होतो. तुम्ही जेव्हा सूर्यासारखे प्रकाशित व्हाल तेव्हा तुमचा कुटुंबही प्रकाशित होईल, चंद्रपूरही प्रकाशित होईल, गडचिरोली प्रकाशित होईल आणि आपला देशही प्रकाशित होईल. खूप मन लावून अभ्यास करा आणि या CIIITचा उपयोग करा, ज्ञान प्राप्त करा. कष्ट परिश्रम हे भविष्याच्या आनंदाचं बीजारोपण आहे. कष्ट आणि परिश्रमचं बीजारोपण या निमित्ताने करा आणि याला लागणारा जो आनंदाचा वृक्ष आहे त्याच्या सावलीमध्ये मात्र आनंद आणि सुख समाधान तुम्हाला भरभरून प्राप्त होईल. अभ्यास करा आणि याचा उपयोग करा. ॲडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये आपण सर्वांनी यावं, बीजारोपण करावं चंद्रपूर गडचिरोलीच्या प्रगतीचं, विकासाचं, उन्नतीचं. CIIIT चंद्रपूर प्रकल्पाअंतर्गत खालील 9 सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन दिनांक 13 सप्टेंबर 2019ला माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि पद्मभूषण माननीय श्री विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. इनोव्हेशन डिझाईन अँड इन्क्युबेशन सेंटर IDI हे केंद्र उत्पादन डिझाईन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे पूर्ण 3D डिझाईन, मॉडेल्स आणि वास्तविक जगातील उत्पादनाची उत्पादन रेखाचित्रे तयार करण्यासाठी संपूर्ण व्यासपीठ प्रदान करते. रेखाचित्र तयार होण्यापूर्वी 3D ॲप्लिकेशन्स, डिझाईन इंजिनिअरिंग
आणि डिझाईन्समध्ये सहजतेने बदल केले जात असल्याने ते नाविन्यपूर्ण आणि भिन्न उत्पादनासाठी दरवाजे उघडते, जे वेगाने बाजारात येतात. प्रॉडक्ट व्हेरिफिकेशन ॲनालिसिस सेंटर PVA या केंद्रातील उपकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर नवीन आणि विद्यमान डिझाईन संकल्पनेची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याकरता उच्च श्रेणीचे तंत्रज्ञान प्रदान करते. आभासी पडताळणी तंत्रज्ञान उपकरणे आणि अत्याधुनिक संगणक प्रणालीच्या सहाय्याने विविध उत्पादनाचे 3D डिझाईन्स मॉडेल्स तयार करून त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावरून उत्पादनाची उपयोगिता पडताळणी करता येते. हे केंद्र संरचनात्मक विश्लेषण साधनांनी सुसज्ज आहे, ज्याचा वापर विविध धातूंचे विभिन्न अंगी विश्लेषण केले जाऊ शकते. प्रॉडक्ट लाईफसायकल मॅनेजमेंट सेंटर PLM या केंद्रात प्रॉडक्ट लाईफसायकल मॅनेजमेंट संबंधित अनुभवात्मक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. प्रॉडक्ट लाईफसायकल मॅनेजमेंट ही अभियांत्रिकी रचना आणि उत्पादनाद्वारे उत्पादनाची संपूर्ण जीवनचक्र व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया आहे. उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन म्हणजे उत्पादनाच्या सर्व पैलूंचे एकत्रीकरण. ते उत्पादन जीवनचक्राद्वारे संकल्पनेपासून आणि उत्पादन आणि घटकांच्या विल्हेवाटापर्यंत नेणे होय. व्हॅल्यू इंजिनिअरिंग अँड बेंचमार्किंग सेंटर हे केंद्र विविध प्रणाली आणि उपप्रणालीशी संबंधित अनुभवात्मक शिक्षणाची सुविधा देते. या केंद्रामध्ये विविध यंत्रसामग्री आहेत, ज्यांचा वापर करून विद्यमान उत्पादनाच्या विविध पैलूंचे विश्लेषणात्मक अभ्यास करणे सहज आणि सोपं होतं, ज्यामुळे प्रणालीची संरचना आणि दर्जा अल्पत्व खर्चात आणि कालावधीत वाढवण्यास मदत करते. ऑटोनॉमस कनेक्टेड इलेक्ट्रिफाईड सेंटर ACE हे केंद्र इलेक्ट्रिकल वाहन संच, बॅटरी तंत्रज्ञान आणि बॅटरी थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम BTMS तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या केंद्रात इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी संबंधित घटकांची प्रतिबंधात्मक देखभाल आणि बिघाड दुरुस्ती केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणाद्वारे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मेकाट्रॉनिक्स अँड IoT सेंटर MIoT हे केंद्र इंटरनेट ऑफ थिंग्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित विविध संशोधन उपक्रम मार्गी लावण्याकरता मदत करते. मेकाट्रॉनिक्स तंत्रज्ञान हे मुख्यतः यंत्र, विद्युत आणि अणुविद्युत शाखीय तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आहे. आज प्रत्येक उद्योगास स्वयंचलित प्रणालीने सुसज्ज करण्याचे आवाहन आहे, जे मेकाट्रॉनिक्समुळे आज सरलीकृत डिझाईन्स, वेगवान मशीन सेटअप, खर्च परिणामकारता, उत्पादकता आणि विश्वासार्हता वाढवणे शक्य आणि सहज करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. रोबोटिक्स अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर या केंद्रात डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग करता लागणारे इंडस्ट्रियल प्रोग्रामेबल रोबोटिक आर्म उपलब्ध आहे. या केंद्रातील उपलब्ध रोबोटिक आर्म प्रोग्रामिंग आणि विविध कंट्रोलर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण प्रदान करून आर्क वेल्डिंग आणि अल्ट्रासोनिक वेल्डिंग बद्दलचे कौशल्य विकसित केले जाते. मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सेंटर मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम MES सेंटर इंडस्ट्री 4.0 मध्ये अपेक्षित असलेले इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि कंट्रोलसाठी पूरक, सुसज्ज आणि अत्याधुनिक उपकरणाशी परिचित करण्याकरता व्यासपीठ प्रदान करते. हे केंद्र विद्यार्थ्यांना PLC, HMI, औद्योगिक स्वयंचलित प्रक्रियेसाठी लागणारे विविध घटक आणि उपकरणे यांचा वापर, डिजिटल सिम्युलेशन, घटकांचे वास्तविक उत्पादन, PLC सह कन्व्हेयरवर विविध उत्पादन प्रक्रियेनुसार औद्योगिक रोबोट प्रोग्रामिंग याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग सेंटर ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग सेंटर हे प्रगत उत्पादन केंद्र विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध अत्याधुनिक उत्पादन प्रक्रियेच्या
अनुभवात्मक शिक्षणासाठी एक औद्योगिक वातावरण निर्मितीचे माध्यम आहे. येथे VMC उपकरणं, 3D प्रिंटर, रिव्हर्स इंजिनिअरिंग, लेझर कटिंग इत्यादी अत्याधुनिक औद्योगिक उपकरणे प्रशिक्षणाकरता उपलब्ध आहे. हॅलो फ्रेंड्स, माझे नाव अंकित अशोक केचे. मी फायनल इयर इन्स्ट्रुमेंटेशनच्या डिपार्टमेंटचा स्टुडंट आहे. मी MES हा कोर्स केलेला आहे, ज्याचं पूर्ण नाव मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युटिव्ह सिस्टीम असं आहे. आणि हा कोर्स 3 महिन्याचा असतो, ज्यामध्ये सर्स आपल्याला रोबोटिक्स, PLC, कन्व्हेअर बेल्ट ह्या सगळ्या ETC गोष्टी शिकवतात. बरं, आम्हाला बेनिफिट असा मिळते की फर्स्ट पॉईंट बेनिफिट असा आहे की आपला कॉस्ट जे असते ते खूप आपल्याला कमी लागते. आपण जर कोर्स बाहेर जाऊन कुठे केला तर आपल्याला ट्रॅव्हलिंग खर्च, आपल्याला राहण्याचा खर्च, प्लस आपल्याला तिथे रिस्क पण खूप असते. पण इथे आपला बेनिफिट असा आहे की कॉलेज संपल्यानंतर डायरेक्ट आपण इथे आलो की आपला कोर्स वगैरे टाईम मॅनेजमेंट होऊन जाते. सेकंड पॉईंट आहे की खूप चांगली टाईम मॅनेजमेंट अशी की आता आपण समजा कोर्स करत आहोत, प्लस कोर्स करायच्या वेळेस काही कॉलेजची आपला शेड्यूल असते, प्रोजेक्ट करावं लागते, काही अदर गोष्टी करावं लागते, त्यामुळे आपला टाईम मॅनेजमेंट होत नाही. पण सीटी प्रिपरेटरचा कोर्स असा असते की तुम्ही सकाळी या, सायंकाळी या, कधी बी तुमच्या हिशोबाने टाईम मॅनेजमेंट होऊ शकते. ठीक आहे. थर्ड पॉईंट असा आहे आपला की आपल्याला एम्प्लॉयबिलिटी खूप जास्त मिळते. आपले सर जे असतात ते फक्त आपल्याला कोर्सबद्दल शिकवत नाहीत, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये हेल्प करतात, इंडस्ट्रियल नॉलेज देतात, आपल्याला स्किल्स नॉलेज देतात, इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल काय होते ते शिकवतात आणि पूर्ण व्हर्च्युअल गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करून देतात. थँक्यू. Hello everyone, my name is Sanjay Kadam. I have completed my bachelor's degree in mechanical engineering from Government College of Engineering, Chandrapur. While pursuing engineering, I got myself enrolled in Product Verification Analysis course, which is one of the course offered by CIIT Chandrapur Center, where I got to learn and had hands-on experience on industrial software. After completing my engineering, as I had relevant skill and knowledge about the softwares used in industries, it became easy for me to get a job, and it also helped me to build up competency and excel in my career. Thank you. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचा विचार करून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीमुळे एकूण 263 करोड रुपयाच्या लागतीने देशात एकमेव सर्वात मोठा स्टेट ऑफ आर्ट व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा एकूण 9 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड पुणे यांच्या नेतृत्वाखालील उद्योग संघ व महाराष्ट्र शासन दरम्यान झालेले सामंजस्य करार अंतर्गत करण्यात आली आहे. मी डॉक्टर गणेश रामचंद्र चव्हाण, मुख्य समन्वयक CIIT म्हणून कार्यरत आहे. या केंद्रातील विविध प्रयोगशाळात आजतागायत एकूण 3000च्या घरात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. सदर केंद्रामध्ये किमान 1 महिना ते 3 महिने या कालावधीचे प्रशिक्षण वर्ग अत्यल्प शुल्क आकारून राबविल्या जातात. हा प्रकल्प ज्या उद्देशाने या परिसरात उभारण्यात आला तो उद्देश साकार होतानाचा प्रवास अनुभवताना मला मुख्य समन्वयक म्हणून सार्थ समाधान व अभिमान वाटतो. धन्यवाद. This is Dr. Prashant Vashimkar, Principal Government College of Engineering, Chandrapur. 9 Center of Excellences in collaboration with Tata Technologies are established with the efforts of Honorable Guardian Minister, Chandrapur District, Shri Sudhirbhau Mungantiwar. These centers are acting as a boon for the students from the tribal region. Through these centers, the skills are developed, and those skills which are needed by the industries, the students that are getting graduated from this college or nearby institutes or nearby region will be of more, they are coming out as the employable graduates. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री माननीय नामदार श्री हरदीप सिंग पुरी, प्रधान सचिव तंत्र शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य, संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई इत्यादी अनेक मान्यवरांनी सदर प्रकल्पास भेट दिली आणि प्रकल्पाचे कौतुक केले. पद्मविभूषणने सन्मानित सन्माननीय श्री रतनजी टाटा तसंच
महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान यांचं अमूल्य योगदानाबद्दल यांचे विशेष आभार.